मसाजो ग्रामस्थांचा सुरेश दसांना पाठिंबा. मनोज जरंगेंनी डागली तोफ, म्हणाले माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. सुरेश धस यांनी हे प्रकरण सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर लावून धरले होते. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अक्काच्या अक्का म्हणत सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीची बातमी बाहेर येताच सुरेश धस यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. यानंतर सुरेश धस हे आज मसाजो गावात दाखल झाले. त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मसाजोगच्या ग्रामस्थांनी टीकेचे धनी आलेल्या सुरेश धस यांना पाठिंबा दिला. यावरून मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर तोफ डागली आहे. मनोज जरंगे पाटील म्हणाले की माझ्यासाठी तो विषय संपला आहे, त्यावर मला बोलायचं नाही. मी एवढा जीव लावला होता, समाजाने त्यांना तळ हातावर घेतलं होतं. एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची गरज नव्हती. तुमच्यावर पक्षाचा दबाव होता तर तुम्ही सरळ सांगायला पाहिजे होतं की पक्षाने माझ्यावर दबाव आणलेला आहे. मला सांगत आहेत मॅटर दाबून टाक, तू मागे सरक. सुरेश धसाने अशी सरळ प्रेस घ्यायला पाहिजे होती. मी समाजाची गद्दारी करू शकत नाही हे धसाने म्हणायला पाहिजे होतं. मी धनंजय मुंडे यांना भेटायला जात नाही. मी पक्षाचा आणि आमदारकीचा पण राजीनामा देत आहे असं धस यांनी म्हणायचं होतं. धस यांच्याविषयी माझ्यासाठी संतापलेला आहे अशी टीका त्यांनी केलेली आहे. सांगितलं ना, ते विषयच माझ्यासाठी संपला. मी एवढा जीव लावला होता. समाजाने बी तळ हातावर घेतलं होतं. ती जागाच नाहीये जायची. इतका क्रूर माणसाला जाऊन भेटणं काहीच गरज नाही. तुमच्यावर जर पक्षाचा दबाव होता ना तर मी सरळ सांगायला पाहिजे होतं. पक्षाने माझ्या दबाव आणलाय, मला सांगायला ते मॅटर दाबून टाक, तू माग सरक. मी समाजाशी गद्दारी करू शकत नाही. मला पक्ष हे धसांनी म्हणायला पाहिजे होतं. धनंजय मुंडेला जाऊन भेट, ते मॅटर दाब्यो. पण मी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही. मी पक्षाचा राजीनामा देतोय आणि आमदारकीचा बी राजीनामा देतोय मराठ्यांसाठी. पण मी धनंजय मुंडेला भेटायला जाऊ शकत नाही. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, मसाजोग.